हिवाळा सुरू झाला की डिसेंबर आणि जानेवारी मध्ये कोकणातल्या फळांच्या राजाची चाहूल लागायला लागते. अर्थातच आंब्याची. कारण या दिवसांमध्ये आंब्याला मोहर लागायला सुरुवात होते. परंतु बऱ्याच वेळा याच दिवसांमध्ये तापमानात बदल झाल्यावर तोच मोहर मोठ्या प्रमाणात गळालेला देखील दिसतो. लागलेल्या एकूण मोहरापैकी फक्त 1% मोहराचे रूपांतर हे फळांमध्ये होत असतं. यासाठीच लागलेल्या मोहराचे देखील वेळेस नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आंब्यावर येणाऱ्या कीड रोगांसाठी देखील नियोजन कसे करावे जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या आंबा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. आंबा पिकामध्ये जास्तीत जास्त मोहर मिळवणे हे उच्च उत्पादनासाठी अत्यंत महत्वाचं ठरलेलं समीकरण. मोहराची गुणवत्ता आणि प्रमाण हे थेट झाडाच्या वाढीच्या स्थितीवर, पोषण व्यवस्थापनावर आणि पाणी नियोजनावर सोबतच हवामानावर अवलंबून असतं. त्यामुळे आंबा बागेमध्ये मोहर वाढीसाठी आधीपासून योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळा संपल्यानंतर झाडाला नियंत्रित ताण देणं हा मोहर वाढीचा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आणि झाडाच्या वयानुसार पाणी हळूहळू बंद केले जातं. यामुळे झाडाची शाकीय वाढ थांबते आणि झाडातील अन्नद्रव्ये फुलकळी निर्मितीकडे वळतात. या नैसर्गिक ताणामुळे एकसारखा आणि भरघोस मोहर येण्यास मदत होते. मोहर वाढीसाठी झाडांची अंतर्गत ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणं अत्यंत गरजेचं आहे. काढणीनंतर किंवा पावसाळ्यानंतर झाडावरील सुकलेल्या, रोगट आणि घनदाट वाढलेल्या फांद्या काढल्यास झाडात हवा आणि सूर्यप्रकाशाचा योग्य प्रवेश होतो. यामुळे काय होतं तर नवीन निरोगी फांद्यांची वाढ होते आणि पुढील हंगामामध्ये मोहरांची संख्या देखील वाढते. छाटणी केल्यानंतर झाडाला संतुलित पोषण देणं तितकंच महत्वाचं आहे. जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन दिल्यास फांद्या आणि पाने चांगल्या प्रकारे वाढतात, परंतु मोहरावरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच मोहरापूर्वीच अवस्थेमध्ये फॉस्फरस, पोटॅश, बोरॉन आणि झिंक सारख्या अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केल्यास फुलकळी मजबूत बनते आणि मोहर देखील टिकून राहतो. मोहर हा एकसारखा आणि जास्त प्रमाणात यावा यासाठी पानांद्वारे अन्नद्रव्यांची फवारणी देखील प्रभावी ठरते. योग्य वेळी केलेली पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी झाडातील जैविक क्रिया सक्रिय करते आणि फुलधारणेसह पोषक वातावरण निर्माण करते. त्याचबरोबर समुद्रशैवाल अर्क किंवा जैव उत्तेजकांचा वापर केल्यास झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते आणि मोहर गळ कमी होतो. आंब्याला जास्तीत जास्त मोहर लागण्यासाठी तसेच लागलेल्या मोहराचे जास्तीत जास्त फळांमध्ये रूपांतर करण्यासाठी फवारणीचे नियोजन करत असताना आपण उपाय म्हणून पालवी अॅग्रिकोचे साईट सुपर या पीक पोषकाची देखील फवारणी घेऊ शकतो. फवारणीसाठी वापर करत असताना साधारण आपण साईट सुपर 2.5 मिली आणि झिंक्लिक 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणीचे नियोजन करावे, जेणेकरून मोहर देखील लागण्यास मदत होईल, सोबतच त्याचे जास्तीत जास्त फळांमध्ये रूपांतर होण्यास मदत होईल. आता अनेकांचा आलेला प्रश्न म्हणजे गळ जास्त प्रमाणात होत असल्यास काय नियोजन करावे. प्रथम आपण हे पाहूयात की नक्की गळ होते तरी कशी किंवा यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. तर सांगते, आंबा पिकामध्ये होणाऱ्या मोहर गळसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत, जसं की बदलते वातावरण, रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची झालेली कमतरता आणि नैसर्गिक आपत्ती. आंबा पिकाचे नियोजन करत असताना मोहराची होत असलेली गळ ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होत असेल तर त्यासाठी आपण पालवी अॅग्रिकोचे कॅल्सिलिक 2.5 मिली आणि बोरोलिक 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करावे. बऱ्याच वेळा हवामानाचाही मोहरावरती मोठा परिणाम होतो. आंब्याला मोहर येण्यासाठी कोरडं वातावरण आणि मध्यम थंडी आवश्यक असते. जास्त आर्द्रता, धुके किंवा अवकाळी पाऊस आल्यास मोहरावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि फुलगळ देखील मोठ्या प्रमाणात होते. मोहराच्या काळात रोग व किडींचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे ठरते. आंबा पिकावरती भुरी, करपा, थ्रिप्स आणि मावा यांसारख्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्यास मोहराची गुणवत्ता तर कमी होते, सोबत गळ देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे नियमित निरीक्षण करून वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय केल्यास मोहर निरोगी राहतो. यासाठीच आंबा पिकावर येणाऱ्या भुरी आणि करपा यासारख्या रोगासाठी खास करून आपण नियोजन करत असताना वेटेबल सल्फर म्हणजे सल्फर 80% 2 ग्रॅम आणि थ्रिप्स व मावा सारख्या किडींच्या नियंत्रणासाठी एकत्रित डेसिस 100 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करावे. आणि आता काही शेतकरी म्हणतात की आम्ही सगळ्या फवारण्या घेतल्या आहेत परंतु तरीही नैसर्गिक गळ होताना दिसते, तर त्यासाठी नक्की कसे नियोजन करावे किंवा त्यासाठी कोणती महत्वाची फवारणी ठरेल सांगते. अशा अवस्थेसाठी आपण प्लॅनोफिक्स 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो. एकूणच काय तर आंबा पिकामध्ये जास्तीत जास्त मोहर मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन, संतुलित पोषण, योग्य छाटणी, वेळेवर फवारणी आणि हवामानानुसार निर्णय या सर्व बाबी एकत्रितपणे राबवणं अत्यंत गरजेचं आहे.
योग्य नियोजन केल्यास मोहर भरघोस येतो, फुलधारणा देखील चांगल्या प्रकारे सुधारते. फुलधारणा म्हणजेच मोहर चांगल्या प्रकारे सुधारतो आणि उत्पादन व उत्पन्न देखील लक्षणीयरित्या वाढून जातं. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आंब्याच्या कोणत्या वाणाचे उत्पन्न घेता, तसेच तुमच्या भागातील सध्याची मार्केट परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी एग्रीको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.